नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेल्या काही दिवसांपासून मी व्हिडिओ टाकला नाही, काही बोललो नाही आणि मला वाटतं शेवटचा व्हिडिओ एक 7-8 दिवसापूर्वीचा असेल, ज्यावेळेला त्या राजीनाम्याच्या सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. आंदोलन गेलं, चिघळत गेलं. आता मागचं तुम्हाला काय सांगायची गरज नाहीये. हे कॉक्रोच जनता पार्टी, हा दिपके वगैरे हे काय होते, यांचे लागेबांधे कोणाशी होते, यांच्या आंदोलनामध्ये कोण कोण सामील झालं होतं, हे आंदोलन नक्की कोण फंड करतंय, कुठून यांना पैसा येतोय, या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला व्यवस्थित सगळ्या माहिती झाल्यात. त्याच्यामुळे त्याच्यावरती सतत बोलण्यामध्ये काही अर्थ नाहीये. नीटच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये असणारं हे आंदोलन ज्या वळणाकडे गेलं किंवा ज्या मार्गे ते जाऊ लागलं, त्या सगळ्या गोष्टी देशाच्या हिताच्या नव्हत्या. ह्या प्रत्येक देशभक्ताला माहिती होत्या, त्याला त्या कळत होत्या. पण हे नीटचं आंदोलन आहे, हे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे आणि त्याच्यामुळं याच्यावरती आपण काहीही बोललो ना तरी हे सगळे तरुण विद्यार्थी जे 18, 19, 20 वर्षाचे आहेत, ज्यांना राजकारणाचा र पण माहीत नाहीये, ज्यांना समजत नाहीये, जे नवीन राजकारणामध्ये आले, ज्यांना जे दिसतंय समोर ते सत्य वाटतंय, ज्यांना भूतकाळ माहीत नाहीये, त्याचे परिणाम माहीत नाहीयेत, हे नक्की कसं चाललंय, काय चाललंय, कशामुळं चाललंय, नक्की कसं चालवलं जातं, हे प्रोपोगंडे, हे अजेंडे, हे नॅरेटिव्ह, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास नसणारे तरुण आपल्या कमेंट सेक्शनमध्ये आणि आपल्याला शिव्या घालण्यासाठी हजर राहत होते. तरीही मी त्या सगळ्या गोष्टी दाखवत होतो. असे अनेक आपण सगळे जण जे देशभक्त आहेत ते या सगळ्या गोष्टी एक्सपोज करण्याचा प्रयत्न करत होत्या. नीटच्या परीक्षेच्या बाबतीमध्ये आपला स्टँड असा होता की निश्चित नीटची परीक्षा असेल, पेपर फुटी असेल, या गोष्टी होता कामा नयेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर खरोखर पेपर फुटी थांबणार आहे का? नाही. भ्रष्टाचार आपल्यामध्ये पहिलीपासून ते अगदी मी म्हणतो पुढचं अगदी शिक्षण 15वी काय 16वी तुम्ही काय पुढे कराल, ग्रॅज्युएशन असेल, पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, या सगळ्या गोष्टींपर्यंत पेपर फुटीच नाही तर ज्या कॉपी केल्या जातात, ज्या काही चीट केले जाते, या सगळ्या गोष्टी एखाद्या शिक्षकापासून त्याची सुरुवात होते, एखाद्या विद्यार्थ्यांपासून सुरुवात होते. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधल्या मैत्रीपूर्व नात्यानं त्या सगळ्या गोष्टींची सुरुवात होते. शिक्षकाला वाटतं रे जाऊ दे, मरू दे, करू दे त्याला चीट, लिहू दे त्याला पेपर, काय होतंय, फरक पडतोय. आजकाल तर अनेक ठिकाणी कॉलेजेसमध्ये आणि या ठिकाणी पैसे देखील घेतले जातात या सगळ्या गोष्टी पुरवण्यासाठी. अशा देखील भ्रष्टाचार चालू आहे. त्याच्यामुळे एखाद्या मंत्र्यानं ते केलं आणि त्याच्यामुळेच हे असं झालं असं आपण म्हणू शकत नाही. असे कितीतरी शिक्षण मंत्री आले ना किंवा गेले तर भारताची शिक्षण व्यवस्था ही बनलेच भ्रष्टाचाराच्या पद्धतीनं. कारण 10वी मध्ये गेलेल्या बोर्डाच्या परीक्षेला, 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेला या सगळ्या गोष्टी आपण अशा बनवून ठेवल्यात की ते एक स्टेटस सिम्बॉल झालाय की माझ्या पोरीला 90% मार्क पडले, माझ्या पोराला 100 पैकी 99% मार्क पडले. हा एक सोसायटीचा सिम्बॉल झालाय. हा एक मोठं होण्याचा किंवा आम्ही कोणीतरी आहोत, आमची मुलं इतकी हुशार आहेत हे दाखवण्याची ती एक प्रगतीचं जे काय आपण म्हणतो ना लेखी प्रगती झाली आहे आणि ती प्रगती प्रत्येकाला हवी आहे. त्याच्यासाठी लोक पाहिजे त्या थराला जायला तयार आहेत, पाहिजे तो पैसा तेवढा टाकायला तयार आहेत. मुलं देखील पाहिजे त्या पद्धतीची चिटिंग या सगळ्या गोष्टी करायला तयार आहेत. त्याच्यामुळे आपली सिस्टम या मंत्र्यांपासून यांच्यापासून आहेच, कारण यांचं लक्ष नाहीये त्या पद्धतीचं, पण आपण देखील तितकेच जबाबदार आहोत. त्याच्यामुळे हा जो नीटचा मुद्दा होता याच्या समर्थनार्थ सगळेच होते. राहिला प्रश्न राजीनाम्याचा, बाकी सगळ्या गोष्टींचा, तर या सगळ्या गोष्टींविषयी जरा बोलूया, सविस्तर बोलूया, जेव्हा तुम्हाला समजेल की नक्की राजीनामा का झाला, कशासाठी झाला, तो किती महत्वाचा होता. नक्की नरेंद्र मोदी किंवा जे काही सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं ते मागं सरलं या सगळ्या लोकांना घाबरून किंवा यांच्या प्रेशरमुळे या सगळ्या गोष्टी झाल्या का? ऐका जरा व्यवस्थित. या आंदोलनाच्या दरम्यान अनेक अशा गोष्टी घडल्या, ज्या वेळेला पथराव झाला म्हणजे दगड फेकल्या गेल्या, ज्या वेळेला पोलिसांना मारहाण केली गेली. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे आंदोलनकारी हे नीट परीक्षेचे आंदोलनकारी होते का? एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न तर निश्चित नव्हते. हे सगळे डाव्या संघटनांचे, हे खास करून देशविरोधी, खास करून सेक्युलरवादी, खास करून भारतीय जनता पार्टी सरकारच्या म्हणजे हिंदुत्ववादी सरकारच्या विरोधामध्ये उभे राहणारे, RSS सारख्या हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध करणारे आणि किंबहुना बाहेरच्या जगातल्या पैशांवरती इथं येऊन नासधूस करणारी ही सगळी लोक ज्या वेळेला रस्त्यावर उतरली त्यावेळेला आपली रॉ असेल, आपली इंटेलिजन्स एजन्सीज असतील, यांना या गोष्टीची थोडीशी कुणकुण होती की निश्चित काहीतरी मोठं होणार आहे. आणि ह्या नीटच्या पेपर किंवा या सगळ्या आंदोलनाच्या मागेची जी काही पार्श्वभूमी आहे किंवा मागं जे काही शिस्त आहे आणि ज्या पद्धतीने यांना, कारण एक गोष्ट तुम्ही पाहाल का की या आंदोलनाच्या दरम्यान किंवा त्याच्या आधीपासून आम्ही भारताचं नेपाळ करू, या सगळ्या गोष्टी फार मोठ्या जोर धरत होत्या आणि तीच घटना किंवा तीच गोष्ट करण्याच्या तयारीमध्ये ही सगळी लोक होती. हे आपल्या एजन्सीजना माहिती होतं. त्याच वेळेला या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान तुम्हाला माहिती असेल ते FCRA चा बिल अमित शहानी अचानकपणे पास करून टाकला.
की जो काही फंड येतोय बाहेरून तो फंड नक्की कुठून येतोय, कशा पद्धतीने येतोय, त्याची सगळी जो काय अधिकार आहे त्या पैशाचा किंवा त्यांची चेकिंग करण्याचा, हा सगळा अधिकार अमित शहांनी सरकारकडे ठेवला आणि त्याच्यामुळे यांचा गोंधळ अजूनच वाढला. कारण ज्या पद्धतीचं फंडिंग तिकडून येत होतं ना, ते फंडिंग बंद झाल्यामुळे तो सोरोस बिरोस हे बसलेले आहेत, हे सगळे डाव्या विचारसरणीची लोक, त्यांना भारतामध्ये नरेंद्र मोदी नको आहेत. कारण आतापर्यंत होत असलेला त्यांचा व्यवसाय, त्यांचा धंदा आज तो ठप्प झालाय, तो पूर्णपणे बंद झालाय. मग सरकार उलथवायचं आहे तर मग काहीचा पैसा आंदोलनाच्या माध्यमातून किंवा या सगळ्या लोकांना देऊन भारत सरकार कसं उलथवता येईल याच्यासाठी काम करणारी ही सगळी लोक त्यावेळेला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह होती. आपल्या एजन्सीजना, आपल्या रॉला जेव्हा या सगळ्या गोष्टींची माहिती मिळाली, समजलं, तेव्हा FCRA बिल 2.0 तुम्हाला माहिती असेल, हा तडकाफडकी अमित शहांनी त्याचं सगळं पास करून घेतला आणि त्याच्यामुळे ही लोक अजूनच भडकली. सरकारला हेही माहिती होतं की जर कदाचित ही सगळी लोक अजून उद्रेक करू लागली तर निश्चित हे कोणत्याही थराला पोहोचतील आणि जेव्हा हे कोणत्याही थराला पोहोचतील आणि जेव्हा आपण शासन म्हणून त्यांच्यावरती कठोर निर्बंध लावू किंवा कठोर त्यांच्यावरती कारवाई करू, त्यावेळेला हे असा आव आणतील की बघा विद्यार्थ्यांना किती गोळ्या झाडल्या, विद्यार्थ्यांना मारलं. त्यांचं एकच गोष्ट होती यांची की सरकार उलथवायचं याचा अर्थ जसं नेपाळमध्ये झालं, जसं बांगलादेशमध्ये त्या हसीना काही कोण होती तिच्यासोबत जसं झालं, म्हणजे अगदी पार्लिमेंटवर, तिच्या घरावरती अगदी सगळे लोक घुसले, जिथं काही सेना वगैरे कोणीच काही करू शकलं नाही. त्याच पद्धतीनं काहीतरी करायचं, राष्ट्रपती भवनाला हायजॅक करायचं, PM मोदींना घेरायचं, गाड्या फोडायच्या, मंत्र्यांना मारायचं, या सगळ्या गोष्टी बेभाग करणारी सगळी लोक, हे सगळं सरकारला माहिती होतं. आणि या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवरती जे बाहेर टपून बसलेले होते, तुमचा पाकिस्तान असेल, तुमच्या चायना असेल, बाकी सगळ्या सेक्युलर कंट्रीज असतील ज्यांना नरेंद्र मोदी नको आहेत, या सगळ्या लोकांनी जो काही जोर लावला होता, ज्या पद्धतीचा जो काही जोर लावला होता, तो जोर पूर्णपणे संपवण्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, या सर्व जणांनी एकमताने ठरवला आणि अचानकपणे धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला. आणि तो राजीनामा दिल्यानंतर ज्या पद्धतीने तो दीपके स्टेजवर नाचत होता आणि ज्या पद्धतीने त्यांचा जल्लोष होता की आम्ही काहीतरी करून दाखवलं, आम्ही या सरकारला झुकवलं, पण त्या सगळ्या गोष्टीच्या मागचा उद्देश जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा आपल्याला कळेल की हा राजीनामा नक्की कशासाठी होता. राजीनाम्याची गोष्ट तुम्हाला सांगतोच त्याच्या मागचा उद्देश. पण ज्यावेळेला अमित शहांनी हा जो बिल आणला या लीकच्या विरोधामध्ये, पेपर लीकच्या विरोधामध्ये, त्या बिलाचा विरोध करणारे, ज्यासाठी ही लोक आंदोलन करत होती की नीटची परीक्षा किंवा असे पेपर फुटी या पुढे देशामध्ये होऊ नये, त्याच्यासाठी अमित शहांनी जो काही बिल आणला किंवा सरकारने जो काही बिल आणला, त्याच्यामध्ये 50 लाखाची दंड ठोठावला, 10 वर्षाची सजा ठोठावली, कंपन्यांवरती कडक निर्बंध लावले, जे कोणी सगळं काही परीक्षा वगैरे अरेंज करतात, घेतात किंवा असे कोणी सापडले तर त्यांच्या इतके कठोर निर्णय लावण्यात आले जसे एखाद्या आतंकवाद्यावरती असतात. हा बिल जेव्हा संसदेमध्ये आला त्यावेळेला विरोधक ज्या पद्धतीनं गोंधळ करत होते, हे काँग्रेसवाले खास करून किंवा हे सगळे लोक, या सगळ्या घटना पाहिल्यानंतर लाज वाटली मला की असा एक पक्ष ज्यानं 60 वर्ष या देशावरती राज्य केलं, ज्याला या देशाच्या हिताचं किंवा या देशाच्या भवितव्याचं काही पडलेलं नाही. हा बिल कुठला आतंकवाद्यांच्या विरोधात नव्हता ना कोणत्या गोष्टीच्या विरोधात नव्हता. हा पेपर फुटीचा बिल असताना देखील याला विरोध करणारे, त्याच्यामध्ये गोंधळ निर्माण करणारे हे खरंच देशभक्त आहेत का, एकदा जरा स्वतःला विचारा. आणि तो अभिजित दिपके का चिपके कोण आलाय ना, त्याला जरा एक दिवशी ना त्याचा कार्यक्रम तर होईलच निश्चित. त्याने ज्या पद्धतीनं देशविरोधी कारवायांच्या सगळ्या याच्यामध्ये सहभागी झालाय ना, याच्यावरती सगळ्यात मोठी मला तरी वैयक्तिक वाटतं, जे कोणी असतील CBI वगैरे एजन्सीज, यांनी याच्यावरती सखोल चौकशी करून जे दोषी असतील ना सगळ्यांना तडीपार करून टाका, की ज्याने देशाच्या विरोधामध्ये, देशाच्या सर्वोच्च इमारतीवरती धावून जाण्याचा प्रयत्न ज्यांनी केला ना, या हरामखोरांना ठेवायचं नाही, अजिबात ठेवायचं नाही. त्यांची मानसिकता काय होती माहिती का ना, पेपर फुटी काही विषय यांना काही घेणं देणं नाही पडलं. जेव्हा पेपर फुटीचं सगळं हे झालं, इकडं नाचतायत, एन्जॉय करतायत, DJ काय लावलाय, पार्ट्या काय करतायत, सगळ्या गोष्टी करतायत, हे नाचतायत. म्हणजे ते 20 विद्यार्थ्यांचं म्हणतायत आम्हाला खूप कळवळ आहे आणि तुम्ही नाचताय सगळ्यांनो, तुम्हाला लाज वाटली पाहिजे थोडीशी. या अशा देशद्रोह्यांच्या विरोधात बोलायचं नाही, या अशा देशद्रोह्यांच्या विरोधामध्ये आपण काही सांगायचं नाही. म्हणजे त्या याच्यामध्ये तो कोण जुनेद ते सगळे मुसलमान जेवण काय वाढतायत, काय करतायत, सगळ्या गोष्टी करतायत. एरवी साल्यांनो कितीतरी या देशावरती संकट येतात रे, तेव्हा तुम्ही कुठं बोच्यात शेपट घालून बसता. कितीतरी पूर येतात, कितीतरी महापूर येतात, कितीतरी आपत्त्या, नैसर्गिक आपत्त्या येतात, कितीतरी आजार येतात, काही अनेक गोष्टी समाजामध्ये होत असतात. पण तेव्हा ही भांडकुळ कुठं दिसतात का तुम्हाला? हे बिर्याणीचे डब्बे वाटणारे आता नाही दिसणार. यांना देशविरोधी काय करायचं असेल ना, हिंदूंच्या विरोधात काय करायचं असेल की सालं कमरेमध्ये घातलेली चड्डी पण काढून साले द्यायला तयार होतील, उघडे देखील फिरायला तयार होतील. असल्या या अवलादी आहेत काही हरामखोरांच्या. पण नरेंद्र मोदींनी
तो एक व्हिडिओ करून दाखवलं की जेन्झी नक्की काय असतो, तरुण काय असतो आणि काय म्हणतात त्याला, एक फेम नक्की काय असते, लोक कोणाच्या शब्दाला किंमत देतात, हे देखील त्यांनी ती व्हिडिओ करून दाखवून दिलं. ते पाहिलं असेल तुम्ही, 400 मिलियन काहीतरी व्ह्यूज त्याला गेल्या, सोपी गोष्ट नाही. आणि त्याच वेळेला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा या देशाच्या हिताचा होता. त्यांना माहिती होतं की हा राजीनामा दिला नाही तर देशविरोधी कारवाया भडका होईल, देशविरोधी सगळी लोक भडकतील, किंबहुना या बाहेरच्या लोकांना अजून त्याच्यामध्ये काहीतरी काय म्हणतो आपण, जाळामध्ये पेट्रोल टाकण्याची जी काही संधी मिळेल ना, ती होऊ नये. त्या देशाच्या विरोधात कोणताही देशविरोधी आवाज मोठा होऊ नये आणि त्याच्यासाठी म्हणून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देण्यात आला. आणि कुठेतरी देशावरचं पुढे येणारं संकट, पुढे जे काही होणारा हाकार, पुढे येऊन ज्या पद्धतीनं देशाच्या संपूर्ण सिस्टमला हलवण्याचं काम किंवा त्याला खराब करण्याचं काम जी काही लोक किंवा जी काही डोकी करत होती ना मस्तकं, त्यांना शांत करण्याचं काम या एका सगळ्या राजीनाम्याने केलं. म्हणून मी 7-8 दिवस काही बोललो नाही. समजत होतं, कळत होतं, सगळ्या गोष्टी दिसत होत्या, पण वाटलं थांबू, काय नक्की होतंय, काय नक्की चाललंय. त्या गोष्टींचा जेव्हा सरासर अभ्यास केला तेव्हा एवढ्या काही गोष्टी समजल्या की ज्या पद्धतीनं या देशाला उखडण्यासाठी सत्ता तर जाईलच हो. एक गोष्ट लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टी काय अमरपट्टा घेऊन आलेली नाहीये. त्यांची सत्ता निश्चित जाईल, जाणार, आज ना उद्या कधीतरी जाईल. मी म्हणतो दोन टर्म नंतर जाईल, 3 टर्म नंतर जातील, कधी ना कधीतरी जाईल, कधी ना कधीतरी दुसरं कुठलं सरकार येईल. पण हा देश इथेच राहणार आहे. या देशाच्या हिताचा विचार करणारे आपल्यासारखे लोक जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत ही असली जी काही रस्त्यावरती हे कांड करणार आहेत ना, हे काही करू शकत नाहीत. म्हणून पहिल्या दिवसापासून माझा एकच स्टँड होता यांच्या विरोधात. या दिपके आणि तो कोण, तो दुसरा वांगचुक फांगचुक कोण, तो या सगळे, हे मला माहिती होतं यांचे चेहरे साऱ्यांचे काय आहेत, हे कशा पद्धतीनं बाहेर पडणार आहेत. या मोर्चाला जेव्हा सुरुवात झाली आणि जेव्हा दलित आणि जय भीम आणि या सगळ्या गोष्टींचे नारे लागायला लागले ना, मला समजलं की यांना नक्की काय करायचंय. दलित समाजाला त्यांना हिंदूंपासून वेगळं काढून, त्या विचारधारेतून वेगळं काढून त्यांना मुस्लिम धार्जिन करायचंय, त्यांना सेक्युलर करायचंय आणि ते मतदान आपल्या बाजून पाडून घ्यायचंय. हा देखील यांनी मनसुबा या सगळ्या आंदोलनामध्ये हे करून टाकला. अल्लाचं नाव घेतलं, याचं त्याचं, म्हणजे आपण एक राहायचं, इकडे यांना फोडायचं, फक्त फोडाने राज्य करा. इंग्रजांची ही जी काही रणनीती होती ती या सगळ्या लोकांनी हाताळायचं काम केलं. इकडे मुंबईमध्ये ठाकरे बंधू आले, म्हणजे तर मला वैयक्तिक कधी कधी यांच्यावरती बोलताना असं वाटतं किती वेळा बोलायचं, मरू दे, जाऊ दे, मरू दे. पण एक विचार करा, ज्या बाळासाहेबांची अख्खी हयात गेली, अख्खी हयात भाषणं काढावं त्यांची, बघा त्यांचे विचार किती तीक्ष्ण होते हिंदुत्वाविषयी. आणि हे ठाकरे बंधू काय करतायत, एकदा याने विचार करावा फक्त की तुम्ही काय करताय, तुम्ही कोणाचे कोण आहात, कशामुळे आहात, याचा जरा एकदा विचार करा आणि मग तुम्हाला काय योग्य वाटतंय ते करा. येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळ्या गोष्टी दिसतीलच, लोकांचं काय नक्की कल आहे, कशा पद्धतीनं विचार आणि या सगळ्या गोष्टी आहेत. पण ठाकरे बंधूंनी, खास करून राज ठाकरेंना ही गोष्ट शोभत नाही आणि ती शोभत म्हणजे इथून पुढे देखील शोभणार नाही. पण ते काय नक्की विचारात आहेत, कुठल्या दिशेने चालले, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न. पण हा राजीनामा धर्मेंद्र प्रधानचा हा देशहिताचा होता, देशाच्या सोबत होता आणि तो दिला, हे खरोखर योग्य झालं. नाहीतर ही आग अशीच भडकत राहिली असती आणि जळला असता तो आपला देश आणि जळली असती ती आपली भारत माता, ज्यांचा विरोध यांच्या अख्ख्या पिढ्यांनी कितीतरी केलाय. म्हणून हे औरंगजेब, कोण तो बाबर असेल, हुमायूं असेल, कोण अकबर असेल, कोण खिलजी असेल, कोणी असेल, तुमचा अब्दाली असेल, हे जे काही या देशावरती चालून आले, कितीतरी शाया या देशामध्ये वरती चालून आल्या, तो इतिहास आपला आहे. ते का चालून आले, कशासाठी चालून आले, त्यांचा विचार नक्की काय होता, एकदा विचार करा. तो इतिहास तुम्हाला समजला ना, मग तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली. एवढंच फक्त सांगतो, हाच माझा एक व्हिडिओ होता, हाच माझा स्टँड होता. जे काही करायचं ते देश हितासाठी करायचं, देशाच्या विरोधामध्ये काही करायचं नाही. एवढ्या मी अनेक वेळा विरोध केला सगळ्या लोकांचा, अनेक लोकांनी शिव्या घातल्या, धमक्या दिल्या, सगळ्या गोष्टी केल्या, पण तसुभर देखील मागं सरकायचं नाही, हाच माझ्या मनामधला उद्देश होता. कारण देव देश धर्मासाठी जगणारी माणसं आहोत आपण. किंबहुना एखादी वेळ पडली तरी छातीवरती गोळ्या झेलण्याची देखील ताकद ठेवणारी लोक आपण आहोत आणि आपलं रक्त ते आहे. एवढंच फक्त तुम्हाला सांगायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र.